नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सध्याचं हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये कॉम्पिटिशन भयानक आहे. जिथे तिथे पाहतो स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या युगात वावरत असताना गणित विषयामध्ये जर आपल्याला गुणाकाराची गणिते सोडवायची असतील तर ती गुणाकार न करता योग्य अचूक अशा ट्रिकने जर सोडवली तर आपला वेळ वाचणार आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत अचूकरित्या पोहोचता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अचूक आणि जबरदस्त असलेल्या या ट्रिकचं पहिलं उदाहरण पाहूया. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया पहिलं उदाहरण. 16 गुणिले 17. आता तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 16 गुणिले 17 हे उदाहरण सरांनी 2 वेळेस दिलेले आहे. हो, बरोबर आहे. कारण 16 गुणिले 17 हे उदाहरण 2 वेळेस लिहिण्याचं कारण असं आहे की एकाच ट्रिकचा वापर करून 2 पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचे आहेत. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ कसलाही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, 16 गुणिले 17 हे पहिल्या प्रकारामध्ये मी लहान संख्यांचा वर्ग करणार आणि त्यामध्ये लहान संख्या मिळवणार. आता पहा, या ठिकाणी 16 आणि 17 मध्ये लहान संख्या 16 आहे, त्या 16चा वर्ग करा. 16चा वर्ग 256 येतो, तो तुमचा पाठ असणं गरजेचं आहे. आता 16चा वर्ग केला, लहान संख्येचा वर्ग केला, म्हणून त्यामध्ये लहान संख्या मिळवा. म्हणजे 256 आणि 16 यांची जर बेरीज केली तर विद्यार्थी मित्रांनो 272 ही बेरीज येईल आणि ती आलेली बेरीज म्हणजे तुमचं 2 लगतच्या संख्यांचा गुणाकाराचं उत्तर असतं. म्हणजेच 16 गुणिले 17 या संख्येचं उत्तर 272 येतं. आता दुसऱ्या प्रकारात मोठ्या संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे त्या ठिकाणी 17 ही मोठी संख्या आहे, 17चा वर्ग विद्यार्थी मित्रांनो 289 येईल. आता या ठिकाणी लक्ष द्या, मोठ्या संख्येचा वर्ग केल्यानंतर मोठी संख्या दिलेल्या संख्येतून वजा करायला विसरायचं नाही. बघा, 9 मधून 7 गेले, 2 राहिले, 8 मधून 1 गेले, 7 राहिले, 2 म्हणजे 272 हे तुमचं या 2 लगतच्या संख्येच्या गुणाकाराचं उत्तर येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया या ट्रिकचं दुसरं उदाहरण. आता पहिल्या प्रकारात आपल्याला शोधायचं आहे लहान संख्या, तिचा वर्ग करायचा आहे. 18 ही लहान संख्या आहे, मग तिचा वर्ग या ठिकाणी होईल 18चा वर्ग 324, जो तुमचा पाठ असणं अत्यावश्यक आहे. आता तीच लहान संख्या यामध्ये मिळवा, कारण आपण लहान संख्येचा वर्ग करताना लहान संख्या मिळवतो हे विसरू नका. 4 आणि 8 12, हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, 3 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 342 हे तुमचं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं. ते आपण कसलाही गुणाकार न करता सोडवलं. आता तसंच उदाहरण आहे 18 गुणिले 19, पण या प्रकारामध्ये आता आपल्याला काय करायचंय, मोठी संख्या शोधायची, मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आहे. म्हणजे 19चा वर्ग येतो 361 आणि आता 19 ही मोठी संख्या असल्यामुळे आपण ती मोठी संख्या दिलेल्या वर्गातून वजा करायला विसरायचं नाही. आता 1 मधून 9 जात नाही, या ठिकाणी 6 कडून हातचा घ्या म्हणजे 11 होतील, 6 कडे 5 राहतील, हातच्याची वजाबाकी आहे. 11तून 9 गेले, 2 राहिले, 5 मधून 1 गेले, 4 राहिले, 303. विद्यार्थी मित्रांनो 342 हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर येतं. पहा, दोन्ही उत्तर समान आहेत, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एकाच ट्रिकचा वापर करून 2 पद्धतीने उत्तर समान येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकाच ट्रिकचा वापर करून कोणत्याही 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार 2 पद्धतीने कसा काढायचा या ठिकाणी शिकलो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच कमेंट करून सांगा आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.